महत्त्वाच्या राजकीय बातमी। शिवसेनेत अनेक जण तयार झाले असं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी। दसरा मेळावा अभूतपूर्व झाला। पाऊस असताना सुद्धा शिवसैनिक जागेवरच होते असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही भाजपाला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं का असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला। भाजपनं केलं तर अमर प्रेम, आम्ही केलं तर लव जिहाद। गद्दारांना मी उत्तर देणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। आमदार खरं तर रामदास कदमांवर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिल्याचं गट एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंचं युतीवर सूचक वक्तव्य पाहायला मिळते। पण अन्याय दिसेल तिकडे लाथ ढोंगाला लाथ पाडणं हे आमचं कामच आहे। आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा एक थोडक्यामध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का, अरे बाबा तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडले। काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा अभूतपूर्व झाला, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कमध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता। वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते। पण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये, जे येतात ते स्वकष्टाचं असतं। असे सगळे शिवसैनिक आलेले, पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही। एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीये, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो, त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात, तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही। साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो, त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार, एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही। आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार, की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही। त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील। नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्यात ठेवलं होतं, आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही, पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन, कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही। माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलेलं आहे। निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील, हे आत्ताचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।